काय किंमत सांगायची तू व्यापाऱ्याची? 6000 रुपये बोल. केवढ्याला घेतला मग आता? 4000. 4000. तर मित्रांनो व्यापाऱ्याची 6000 रुपये सांगायची किंमत होती. दादांनी बार्गेनिंग करून 4000 घेतलाय. मोठा पिलो बघा. सुरुवातीला काय किंमत सांगितली होती याची त्यांनी? यासने जोडीना 4.5 सांगा. जोडी ना 4.5. मग ते केवढ्याला किती जोडी? 4000. 4000 जोडी. 2000 रुपये कान. याची काय किंमत सांगायची तू व्यापाऱ्याची? 15. दोन सांगितलं होतं. तर मित्रांनो 2000 सांगायची होती. केवढ्याला घेतले? 1500ला. तर नमस्कार मित्रांनो, बोकडवाला भाऊ या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. मित्रांनो, आज वार शुक्रवार रोजी आपण साखरेच्या बाजाराला आलोय. आजच्या बाजारामध्ये आपण शेळ्या, मेंढ्या आणि बोकड्यांची किंमत कव्हर करणार आहोत. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, कृषी उत्पन्न बाजार समिती साक्री, जिल्हा धुळे असा या बाजाराचा ऍड्रेस आहे. प्रत्येक शुक्रवारी सकाळी 7 वाजेपासून तर 10 ते 11 वाजेपर्यंत हा बाजार लागत असतो. ज्या लोकांना बाजारातून माल खरेदी करायचा आहे अशा लोकांनी शुक्रवारी सकाळी 7 वाजेपर्यंत मार्केटला पोहोचणे गरजेचे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला एक चांगला माल या ठिकाणी खरेदी करता येईल. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा, जेणेकरून आजच्या बाजारामध्ये तुम्हाला शेळ्या, मेंढ्या व बोकडांचे काय रेट चालू आहेत या सर्व गोष्टी पाहायला मिळतील. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या बोकडवाला भाऊ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आजचा हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा. धन्यवाद. मित्रांनो, दादांनी या ठिकाणी बघा नेहमीप्रमाणे गावरान जातीमध्ये बच्चे आणलेत. क्वालिटी खूप छान आहे. पिलं बघा, एक नंबर पिलं आहे मित्रांनो. एक 3-3 महिन्याची पिलं येते, 3-3, 4-4 महिन्याची पिलं येतील. कारण की कसं आहे, हे गावरान जातीमध्ये ना बऱ्याच वेळेला पिलं थोडेसे मोठे असतात आणि बाजारामध्ये कसं वय कमी सांगितलं जातं. पण एक जर अंदाज पाहिला तर 3 ते 4 महिन्याच्या आसपासची पिलं आहेत. क्वालिटी खूप सुंदर आहे, माल मस्त आहे, एक नंबर बच्चे आहेत. तर दादांचा माल आहे मित्रांनो. दर शुक्रवारी बाजारात ते माल आणत असतात. तर हा जो काही रेंजचा माल आहे, काय किंमत सांगता? 3500 प्रमाणे. 3500ची पट्टी आहे. कमी जास्त होऊन जाईल त्याच्यामध्ये. दर शुक्रवारी आपण या ठिकाणी माल आणतो. मित्रांनो, दर शुक्रवारी दादा या ठिकाणी गेट जवळ माल आणतात. 3500 रुपये सांगायची किंमत आहे. कमी जास्त होऊन जाईल. पिलं बघा, पिलं सुंदर आहेत, माल मस्त, एक नंबर माल आणला या ठिकाणी. म्हणजे सरासरी तुम्हाला 3000च्या आसपास माल भेटून जाईल मित्रांनो. क्वालिटी छान आहे बघा, माल मस्त आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी बघा नेहमीप्रमाणे बारीक बच्चे आणलेत. तर मित्रांनो, कसं असतं माहितीये का, हे जे बारीक बच्चे आहेत ना यांची किंमत थोडी जास्त असते. कारण की दुधावरचा माल राहतो. याला जर तुम्ही व्यवस्थितरित्या पालन पोषण केलं किंवा एक त्यांची जी काही ट्रीटमेंट आहे, जसं काही दूध वगैरे म्हणा किंवा कवळा चारा वगैरे म्हणा, असा व्यवस्थित प्रकारे सांभाळला बांधला तर 100% पिलं ग्रोथ करतात मित्रांनो. पिलं खूप छान आहे. गावरान जातीमध्ये माल आहे. गावरान म्हटलं की काठीवाडी येते मित्रांनो, जास्त करून गावरान काठीवाडी. तर पिलं सुंदर आहे, उंच फ्रेम मध्ये माल. आता हा बोकड बघा किती छान आहे, काठीवाडी मध्ये मस्त आहे. हा पांढऱ्या रंगाचा पट्टावाला. तर एक असे सुंदर क्वालिटीचे बच्चे साखरे बाजारात येत असतात. पिलं खूप सुंदर आहेत, माल मस्त आहे. काय किंमत सांगितलेली आज? 3-3000. 3-3000 सांगायचे. कमी जास्त होऊन जाणार, कमी जास्त. तर मित्रांनो बघा, म्हणजे सरासरी 3-3000 रुपये सांगायचे आहेत. पालवी आहेत मस्त. क्वालिटी बघा, उंच माल आहे. तर 3-3000 रुपये सांगायची किंमत आहे. पण जर तुम्ही मार्केटला खरेदी करा तर कमी जास्त होणार आहे. म्हणजे 1 ते 2500, 2-2.5 रेंजमध्ये पिलं सोडून देतील. पिलं सुंदर आहेत, माल मस्त बघा या ठिकाणी. मित्रांनो, या ठिकाणी जितू बाबा पारदींचा माल आलेला आहे. माल मोठा आहे, हा 5 महिन्याच्या आसपासचा माल आहे. पिलं सुंदर आहेत बघा. दर शुक्रवारी साखरे बाजाराला जितू बाबा पारदे आणि त्यांच्या मिसेस या ठिकाणी माल आणत असतात. पिलं खूप सुंदर आहे, माल मस्त आहे या ठिकाणी. क्वालिटी छान आहे बघा. बच्चे एक नंबर आहेत. बार्गेनिंग चालू आहे या ठिकाणी. पाहू आपण काय भाव सांगता येते. केवढ्याला सांगितलं त्यांना? 4000 मागणार ना मी, त्याचे 200 कम 5 प्रमाण सांगितलं. 5 प्रमाण सांगितले. जोडी घ्यायची नाही, एकच घ्यायची. 1-4ला मागतायत. हा मित्रांनो बघा, 5000 रुपये सांगायची किंमत आहे. 4000ला मागतायत. एक म्हणजे 4.5 पर्यंत अपेक्षा आहे. पाहू आपण किती लावतो. हा मोठ्या बोकडाचा शोधा चालू आहे. 5000 रुपये सांगायची किंमत आहे. 4ला मागणी झालेली. पाहू आपण कितीपर्यंत शोधा होतो. माल मस्त बघा, क्वालिटी छान आहे या ठिकाणी. तर मित्रांनो बघा, 4000ची आली होती आणि समोरचा व्यक्ती 4.5, 5000 म्हणत होता. पण मी बोललो की 41ला सोडून दे म्हणून. तर 41ला माल सोडला. पिलं सुंदर आहे. 41 रुपयाला दिला ते तरी पाहतायत बघा. अजून घ्यायचा की नाही घ्यायचा ठरवताय. 100साठी शोधा मागे पुढे होतोय. माल मस्त आहे या ठिकाणी. तर मित्रांनो, 41ची आडी होती या बोकडाची. बघा, दोरी सोडणं चालू आहे. माल मस्त आहे. केवढ्याला सोडला त्यांना आता? 4000ला. तर मित्रांनो, 100साठी हे केला. 41ला सांगितलं होतं मी. पण समोरचं व्यक्ती कसं आहे, झिकझिक करत होता. सोडा त्यांना म्हटलं जाऊ दे, 4ला सोडा. देऊन दिला म्हटलं. 4ला सोडून दिला त्यांनी. 5000च्या अपेक्षा होती. पिल्लू मस्त आहे बघा, माल मस्त, एक नंबर माल मित्रांनो.
गावरान जातीमध्ये बोकड आला मित्रांनो. माल बघा, माल मस्त आहे, क्वालिटी छान आहे, काळ्या रंगामध्ये माल आहे. पिल्लं एक नंबर आहे बघा, मोठं पिल्लू मित्रांनो. गावरान जातीतला पिल्लू आहे. एक सरासरी 5 महिन्याच्या आसपासचा माल दिसतो मला. एक नंबर माल आहे, पार्टी चालू आहे या ठिकाणी. मागणा दादाचा माल आहे. काय किंमत सांगितली? 4000 एवढ्याला मागितलं त्यांनी? त्यांनी 2700 मागितले. का अपेक्षा आहे मग? 3500 सांगितलं होतं त्यांना. 100 रुपये कमी द्या. 100 रुपये कमी करू असं. तर मित्रांनो बघा, 4000 रुपये सांगायचे, 2700 ला मागणी झाली होती. 3500 रुपये म्हणजे 3500 रुपये बोलला होता समोरचा. 3500 मध्ये सुद्धा 100 कमी म्हणजे 3400 ला द्यायला तयार होता. पिलू मस्त आहे मित्रांनो, माल मस्त आहे बघा. 3400 मध्ये सुद्धा माल पोर्टेबल आहे, काय अडचण नाही. एक नंबरवरच आहे बघा, पिलू छान आहे. या ठिकाणी या बोकडाचा सौदा झालेला आहे. मोठा माल आहे. पाहू आपण कितीला दिलाय बाबांनी. बाबांनी माल नाही दिला, माल बाबांनी माल दिलेला नाही मित्रांनो. बोकड मस्त आहे, मोठं पिलू आहे बघा, बाबांचा माल आहे. त्यांची सुद्धा झिकझिक चालू आहे या ठिकाणी. देवासाठीच माल घेतात तेव्हा पैसे वापस करून दिले. दादांना माल घ्यायचा नुसतं 12,500 रुपये सांगायची किंमत आहे. 12,500 सांगायची किंमत आहे. बाबा केवढ्याला म्हणताय? बाबा केवढ्याला सांगतायत? बाबा 12,500. आणि कितीला मागितलाय? 12ला. 11,500. पावणे 12 केले. तर मित्रांनो पावणे 12 करून दिले. 12,500 सांगायची किंमत आहे. 12 पूर्ण करून दिलेत आता. 12,000 पूर्ण करून दिलेत बघा. हो बाबा सोडतात का नाही सोडत? 12 दिलेत आता. मित्रांनो पावणे 12ला मागतायत ते बघा. बाबांची 12ची अडी आता. पिलू छान आहे, बोकड मस्त आहे मित्रांनो. बाबा केवढे हो? 12,000. 12,500 मागेल पण त्याचे सांगलं मग 12,500 द्यायचा आता केवढा देण्याचे तुम्ही? 12,500 सांगा काय काय तुम्ही 12,500 सांगितलं. 12,500 मागा. 12,500 द्या भाऊ, काय तिथे थोडंफार करी घ्या ना माझा. दादा. मित्रांनो बघा पावणे 12ला मागितलाय. बाबांनी म्हणतो बाबा 12,500ची अडी आहे. माल मस्त आहे. 12,500ची अडी आहे मित्रांनो बोकडची. बोकड बघा मोठा आहे. 12ला मागितला होता, बाबांनी सोडला नाही. किलो मस्त बघा, 12,500 सांगतोय बाबा. माल मस्त आहे मित्रांनो. या ठिकाणी गावरान जातीमध्ये कोकरू आलाय. कोकरूचा शोधा चालू आहे. माल मस्त आहे बघा. लहान ते मागतायत, तो आपण थोड्याला मागतायत. 6.5 सांगायचे. 5ला मागितला आहे. 6 पर्यंत अपेक्षा आहे. 500 करून दिलेले. मग रे 6,000 गाडी 1,200 मागितला आहे. 5,200 लावून दिलाय. करणार मग थोडं फार जाऊ दे ना. आता चांगला मागितलाय ना. 5.5 म्हणतोय तो. 52 मागितलाय. 52 मागून घेतला मित्रांनो. मग शेवट केवढ्याला द्यायचं आहे? 100 कमी द्या. 59. 6,000ला 100 कमी म्हणतोय तो. 5.5 मागून घेतलाय. 6.5 पर्यंत मागितलाय. मस्त आहे, माल मस्त आहे मित्रांनो. 6.5 मागितलाय. 6.5 मागितला. 5,300 करून दिलेले. आता मागायचं जाऊ दे. 5,300 मागितलाय. द्याव जाऊ दे. हे लाव जाऊ दे. 1600 काय एवढं द्याव. हा नाही म्हणतात मित्रांनो. 5,900 सांगतात ते. 5,300 मागितलाय. 5,300 मागताय. 5,900 सांगायची किंमत आहे. 6,000ची अडे मित्रांनो. 5,400 करून दिलेत आता. द्याव 5.5 द्या पूर्ण. सोड रे आता विषय सोडदा रे. पैसे घातात मग. जाऊ द्या. 59 कुठे? 5.5ला चांगला मागतायत ना ते. मित्रांनो 5,900ची अपेक्षा आहे. 5.5ला करून दिले होते आपण समोरच्या व्यक्तीला. कसं बाजारात आपला शब्द मागून घेतात. माल मस्त आहे बघा. पिलू छान आहे. 2 मिनिट थांबा. बोल केवढे मागितले? 5,600 घेऊन टाक. 5,600 करून दिले. 5,600 घेतो का? 5.5 करून दिले. मग
5-700 ला टाकून दिलाय 5-700 ला टाकून दिलाय त्यांनी आता माल मस्त आहे बघा 5-700 ला टाकून दिलाय माल मस्त होता बघा 5-700 ला टाकून मोकळा झालाय मित्रांनो या ठिकाणी बघा कोकरं खूप छान आणले दादांनी शोधा चालू आहे पोहा पण काय शोधा होता या ठिकाणी दादा केवढ्याला मग पोहा पण कटिंग साठी माल जाणार इथून छान आहे मागून घेतलंय 6,000 मागितलं 6,000 मागितला मित्रांनो दिलेलं नाही 6,000 मागितला होता कसा सांगितला त्याला त्याला कसा सांगितला 8 ने सांगितलं 6 ने मागून गेलाय मित्रांनो 6 ने मागून गेलाय 8,000 सांगायची किंमत पोहा पण थोड्याला देतात शेवटी कसं आहे कटिंगला चालला होता माल तो मागून निघून गेलाय 6,000 ला पिलू सुंदर आहे बघा माल मस्त मित्रांनो 8 सांगायची किंमत आहे म्हणजे 7,500-7,000 ची अपेक्षा त्यांची एक नंबर वरची क्वालिटी सुंदर बघा माल मस्त या ठिकाणी या बोकडाचा सुद्धा चालू मित्रांनो 5,000 मागितलाय 5,000 मागितला हा बघा 6,000 सांगायची किंमत आहे 6,000 सांगायची किंमत आहे 5 मागताय पाहू पण किती पैसे आहेत त्या बोकडाचे आता माल मोठा मित्रांनो बघा काळ्या रंगात बोकड आहे ना याची किंमत चालू आहे दादा बकऱ्या सांभाळून पाहिजे या ठिकाणी 6,000 सांगितले 51 रुपयाला मागितलाय 51 ला मागितलाय 6,000 ची अडी बोकड मस्त मित्रांनो बोकड मस्त आहे 5.25 ला बोकड मागितलाय 5.25 ला बोकड मागितलाय 5.5 देतील तुला आणि 6,000 ची अडी माल मस्त आहे बघा तो आपण किती पैसे द्यायचे 5.5 दिले मित्रांनो 6 ची अडी 5.5 दिले 5.5 दिले 6 ची अडी 5.5 दिले 6 ची अडी 5.5 दिलेले मित्रांनो 6 ची अडी करे बेटा येणार आहे गावशी वाले ना रामबापूरचे आम्ही 5.5 दिले मित्रांनो 6 ची अडी माल मस्त आहे बघा किती 6,000 पूर्ण देऊन दिलेले 6,000 मोजून दे पैसे 6,000 दिले नावाचं रामबापूरचे किती 6,000 6,000 घेतला मित्रांनो मोठा बोकड आहे बघा तुम्हाला बोकड दाखवतो आले भाऊ हा ये कोकरी कशी देतो कशी रे बेटा तू गाव बोलणार बोल कशी देतो कसं सांगितलं कोकरं रे कोकरं कसं सांगितलं त्यांना 6,000 कोकरं सांगितलं मित्रांनो 6,000 बोकड दिलाय हा बोलतो याची काही यायची बोल पटापट 4 ने बोललो ना 4.25 कशी देतो 4.25 ने मागून घेतलं कोकरं 6,000 सांगायची किंमत आहे 6 कोकरं आहेत 4.25 ने मागून घेतलं मग चल बोल 5.5 बकरत करे असं का कधीवर गोडा चढवणार 4.5 ने सांगतोय तो 4.25 ने मागितले असं काम सांगतो का 4.25 मागितलंय 4.25 मागून घेतले चल 200 कमी 4.5 ने 200 कमी 4.5 ने लवकर आता 200 कमी 4.5 हा 400 200 कमी 4.5 ठोचो 100 कमी 4.5 ने देतो का देतो आता 4.5 कोणाला लावा जाऊ काढून घे मग एक काढून घे नाही जाऊ द्या लावा एक टोक 4.5 बोल जाऊ दे 4.5 ने जाऊ दे चाल ते 4 लोक सांगून आले तेवढा 4.5 ला सांगितलं मित्रांनो तो आपण एक टोक माल जाणार आहे 4.5 ला काय रे 4.5 ने काय मग 5.5 सांगलं देतो कशी काय ना 5.5 मी निघून जा तुला पक्का करून सोडून देतो कशी देतो 4.5 ने मागून मित्रांनो माल मस्त आहे 4.5 ला मागून घेतलेला आहे एक नंबर वरच आहेत मित्रांनो तो आपण थोड्याला शोध होतो शेवटी 4,000 ला मागतायत मित्रांनो बघा 6,000 सांगतायत ते 4,000 ला मागतायत 4,700 बोल देतो 4,700 करून दिलेले 4,700 4,700 करून दिले 5,000 पूर्ण करून दिले 5,000 ला मागून घेतला मित्रांनो 5,000 ला मागून घेतलेला आहे बोकड
5,000 मागून घेतलेला आहे, माल मस्त आहे. तर मित्रांनो 52 रुपयाला सोदा करून दिला आहे बोकडाचा बघा. 5च्या वरती मागून मोठा करून दिला त्याला 52 ला. आणि हा आता 4 ला मागतोय. हो पण काय म्हणतो तो आता किती घेतो बोल चल जाऊ दे. तिथले आता दिन तू अरे जाऊ दे तिथल्यात नाही ना रे, कमी राहणार लहान मोठं थोडं येडा झाला का जा बोकले बघ ना कमी बोकले कसं आहे मित्रांनो. 52 म्हणतो याची बी तो हो पण थोड्याला शोधा होतो. 52 म्हणतो याची बी पेलू मस्त आहे मित्रांनो. 4.5 ला मागितलाय. 4.5 ला मागितलाय. 4.5 ला मागितला मित्रांनो. 5,000 52 रुपये सांगतोय तो. 4.5 ला मागितलाय. तेवढ्यालाच दिल म्हणतोय. 4.5 दिलेत मित्रांनो. 4.5 दिलेत मित्रांनो. 5,000 द्यायला लावतो मी. 52 सांगतो तो. 52 याचे दिले गेले पैसे जाऊ दे त्याला. 4.5 मागून घेतलेला त्यांनी. 4.5 मागून घेतलाय त्यांनी. 4.5 दिलेले. हा 52 ला घेतलाय. हा 5,000 द्यायला 200 दिलेत वरती. 4.5 200 दिले. पूर्ण 5,000 दिले. पूर्ण 5,000 दिले. तो 252 घे रे घे. 52 घेतात जाऊ दे. तर मित्रांनो 52 ला सोडलेला आहे. दिला रे म्हातारा दिला ना जाऊ दे आता. 52 रुपये दिले. तेवढे 52 दिले त्यांना आता. तर मित्रांनो 52 ला सोडलेला आहे. माल मस्त बघा पिलू छान होता. 4,700 सांगायची किंमत आहे मित्रांनो बघा. 4200 ला मागितलाय. 4200 ला मागितलाय. 4,700 केलं. 4,700 केलं तो आपण थोडं म्हणतो. 4.5 ला हो जाऊ द्या. काय 100 वाढत जाऊ द्या ना. काय एवढं 4.5 ला जाऊ दे. काय थोड्यासाठी वाय बाळ. हा 4.5 पूर्ण करणार होते ना का 4.25 नका करू तुम्ही. 4.5 करा फक्त. हा जाऊ द्या ना मग काय आता करे 4.5 दादा जेव येते ते 4.5 लावा पुरा आणि जाऊ द्या ते सोड 4.5 मजा पैसा 4.5 माल मस्त मित्रांनो काय अडचण नाही. काय मित्रांनो 4.5 प्रमाणे सोदा करून दिलाय. माल मस्त आहे बघा. पिलू सुंदर घेतात. 1 नंबर बच्चे क्वालिटी छान आहे मित्रांनो. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. पटापट सोदे करून देणार का आपण. शेतकऱ्यांचा पण फायदा आणि जे काही व्यापाऱ्यांचा सुद्धा आपण विचार करूनच त्यांना पैसे द्यायला लावणार आहोत. म्हणजे कसं आहे मित्रांनो थोड्यावरून गाड्या अडकलेलं राहतं. 100-200 रुपये इकडे का तिकडे केले ना व्यवहार होऊन जातो मित्रांनो. बऱ्याच वेळेला शेतकरी काय करतो 100 रुपयासाठी व्यवहार करून देतो. आणि बराच व्यापारी काय राहतो त्याला फक्त एक थोडंसं कोणतरी प्रेरणा द्यायला हवं असतं की अरे बाबा घेतात 100 सोडूचे आणि माल उचलतं. आपण त्याच गोष्टी करत राहतो मित्रांनो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. खूप छान शोध तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे पाहायला मिळाल मित्रांनो. तर मित्रांनो बघा 7,000 रुपयाला मागितला आणि तो 7300 का 7200 म्हणतोय. तो माल मस्त मित्रांनो. पाव पण तोडायला देतो. द्या पैसे द्या करून घेऊ आपण. काय एवढं थोड्यासाठी शोध आणि सोडायचं. 7200 आडे मित्रांनो. समोरचा व्यक्ती 7,000 ला मागतोय. पाव पण आता किती शोधावं जाऊन होतो. किती दिलेत 7,000 दिलेत का त्यांनी करून. 7,000 देतात. थोड्यावरून शोधा इकडे तिकडे होतोय मित्रांनो. पिलू छान आहे. 7,000 ला सोडलेला आहे पिलू. माल मस्त आहे बघा. 1 नंबर बच्चा आहे. 7200 तुझी किती इच्छा होती. 7200 आडी 7200 पण 7 ला देऊन दिला. हा जाऊ दे काय एवढं. तर मित्रांनो 7,000 ला सोडून दिलेला माल मस्त होता. 7200 सांगायची किंमत होती. या साईज मध्ये माल होता. पिलू छान आहे. माल मस्त आहे बघा. आणि यांचे काही सांगते आता 7.5 प्रमाणे मित्रांनो. 7.5 प्रमाणे सांगतायत. त्या रेंज सोडून दिलेला आहे. पिलू सुंदर आहे. माल मस्त आहे बघा या ठिकाणी. मित्रांनो बघा माल सुंदर आहे. 1 नंबर क्वालिटी आहे. मित्रांनो बघा माल सुंदर आहे. 1 नंबर क्वालिटी मित्रांनो. काका किती 51 म्हणतायत आणि तुम्ही 4,900 ला मागितलाय.
मित्रांनो बघा 5100 रुपये सांगायची किंमत आहे आणि दादांनी 4900 ला मागितलाय. पिल्लू मस्त आहे मित्रांनो. कोपन मध्ये बार्गेनिंग करण्याचा प्रयत्न करतोय. एक नंबर वरचा आहे, क्वालिटी छान आहे, किंमत सुद्धा चांगली लागली. म्हणजे 200 वरून सुद्धा थोडा मागे पुढे होतोय. पिल्लू मस्त आहे बघा. कोपन बाबा काय म्हणतात शेवटी बच्चे छान आहेत. मित्रांनो 5000 आणि मागलेत आणि 5050 म्हणतायत. 5000 मागतात 5050. हा जाऊ दे करा ना बाबा आता काय बोकड्या म्हणून टाक बघ. 5000 आणि 5000 बाबा 5050 म्हणतायत आणि 5000 मागून घेतलेले. किती वाढते किती कोकरे आहेत बाबा? 9 कोकरांची किती होत आहे 50 प्रमाणे? 450 नाही 450 मिळून आणणार. किती होते 50 प्रमाणे 9 कोकरांचे 450 होते ना. मित्रांनो 450 मुळे शोधा थोडासा मागे पुरतोय. हो मी काय म्हणतो हो थोडाफार करा त्याच्यात हो जाऊ द्या. माल पटलाय ना आपल्याला जाऊ द्या विषय. 450 कडे पाहू नका मित्रांनो. माल मस्त बघा फुल छान आहेत. पाहू आपण तर मित्रांनो माल मस्त बघा. 450 वरून शोधा थोडासा मागे 450 वरून शोधा मागे करण्याचा प्रयत्न करू आपण मित्रांनो. 450 मुळे या ठिकाणी शोधा कुठलाय बाबा सांगतो 450 मध्ये खानपार असं. बाबा ऐकायला तयार नाही. पिल्लू सुंदर आहेत मित्रांनो. माल मस्त आहे. 450 मुळे शोधा कुठला बघा. पिल्लू सगळे चांगले आहेत. एक नंबर माल आहे. टोटल माल खरेदी होत आहे. पाव पण छोटी किती येतात दादा आता थोड्यावरून या ठिकाणी शोधा हटला मित्रांनो. 450 आडी होती आणि समोरचा 4.25 प्रमाणे मागत होता. भाऊ आता शेवटी घेऊन गेले. चांगला माल मस्त आहे. क्वालिटी छान होता. पिल्लांचा एक नंबर. तर मित्रांनो या ठिकाणी बघा आपले सबस्क्रायबर आहेत त्यांनी कोकरं खरेदी केले. पिल्लं सुंदर आहेत. माल मस्त आहे. रस्त्याने येत होते तर थांबून घेतलं ना. मी एक नंबर बच्चे घेतलेत मित्रांनो. कोकरू पालनसाठी म्हणजे मेंढा पालनसाठी माल घेतला टोटल. बच्चे सुंदर आहेत मस्त. तर मार्किंग मारणं चालू आहे. लांब शेतीचा माल मित्रांनो टोटल. पिल्लं बघा पिल्लं सुंदर आहेत. पाव पण कसा माल टाकला त्यांनी कुठून कुठपर्यंत माल खरेदी केला सर्व गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी. बघा दादांचे माल टाकतात या ठिकाणी. गाडीमध्ये माल टाकून गेलो त्यांना आपण शांततेमध्ये विचारताय कसा माल घेतलाय काय घेतलाय. तर मित्रांनो बघा या साईजचा माल आहे. टोटल या साईजचा माल टाकलाय दादांचा माल. आता काय किंमत सांगायची होती? 5000 सांगायची होती सुरुवातीला. नाही 5.5 कसा टाकलाय? आम्ही 4.5 पण सुरुवात केली आहे. हा 5100 घेतलाय. 5100 किती कोकरं घेतले यांच्याकडून? ते 5 कोकरे किती येतात आता गाडीमध्ये टोटल? गाडीमध्ये 10 आहे. 10 कोकरं. कुठून? इथून घेतलं आम्ही का हा सावकारवाडी मालेगाव सावकारवाडी मालेगाव जवळ मेंढी पालनसाठी माल. हो हो मित्रांनो बघा या क्वालिटीमध्ये अन्य माल घेतलेला आहे. 2-3 महिने सांभाळून पुढे ते विक्री करणार आहे. पिल्लो सुंदर आहेत. मी गाडीमधला माल दाखवतो बघा. एक नंबर माल घेतला दादांनी या ठिकाणी. तर मित्रांनो आपले सबस्क्रायबर आहेत आणि हा टोटल माल जो काही मालेगाव सावकारवाडीला चाललेला आहे मेंढी पालनसाठी. पिल्लू सुंदर आहेत. वजनदार पिल्लं घेतलेत बघा. एक नंबर माल मित्रांनो. क्वालिटी छान आहे बघा. मित्रांनो या ठिकाणी बघा मला ना मोठ्या फ्रेम मध्ये कोकरं दिसले. कोकरं बघा कसे आहेत मित्रांनो. एक नंबर क्वालिटी आहे. बच्चे मोठे मोठे माल आहे मित्रांनो. दादांचे बच्चे क्वालिटी खूप सुंदर आहे. एक नंबर 5 नग घेतलेले आहेत मित्रांनो. आता हे कसे कटिंग साठी का? कटिंग साठी त्या कुर्बानीसाठी वाढ? नाही कटिंग साठी. कसं काय नग घेतलेला आहे? हे आम्ही सांगतोय 15,000 नी. परत कोणी मागत नाही. कसं काय द्यायचं आहे? देऊ 10 10.5 नी. 10-10.5 इच्छा आहे. हो, मित्रांनो मोठा माल आहे बघा. 15,000 रुपये सांगायची किंमत आहे. 10-10.5 सोडून देणार. माल मस्त आहे. क्वालिटी सुंदर. एक नंबर वरती बघा मोठा माल मित्रांनो. एक नंबर वरचे दानचा माल 10,000 कसे मोठ्या फ्रेम मध्ये माल आहे. टोटल एक नंबर क्वालिटी आहे बघा. किती मोठा माल आहे. 10,000 रुपये तोंडाने सांगतायत. त्याच्यात सुद्धा बार्गेनिंग करून घेतील. पिल्लू सुंदर आहेत. माल मस्त आहे बघा या ठिकाणी. गावरान जातीमध्ये बोकड आहेत. बोकडाचा सौदा चालू आहे. तो आपण कसा देतात माल मस्त मित्रांनो. 6,000 सांगतोय. 5.5 मागून घेतलं. 5.5 मागून घेतलं. 6,000 सांगायची किंमत 5.5 मागून घेतलं. नाही 5.5 फायनल 6,000 सांगतात ते. 5.5 मागून घेतलेला माल. 6,000 ची अडी माल मस्त मित्रांनो. टोटल मालाचा शोधा चालू या ठिकाणी. तो आपण कसा शोधा होतो
एकदम आडी मध्ये नाही होत वर. नाही ना त्यांनी काय सांगून दिलं नाही. आम्ही गण 7,000च्या पुढे साडेपाच सांगतायत. 5.5 ला मागितलाय. 6,000 अडी आहे. 6,000 अडी आहे. 6.5 ला मागतायत. 6,000 अडी आहे. 6,000 अडी आहे त्यांची. 5.5 म्हणतात. मग हो 5.5 मागून घेतलं मित्रांनो. 6,000 अडी आहे. 6,000 अडी आहे. 6,000 अडी आहे. 5.5 ला मागून घेतला माल मस्त आहे. 5.5 ला मागून घेतलाय. 6,000 अडी हो पण थोड्याच शोध होता शेवटी मित्रांनो. एक नंबर बच्चे क्वालिटी खूप सुंदर आहे. माल मस्त आहे बघा. या ठिकाणी बाबांनी मोठा मेंढा दिलाय. काय किंमत सांगायची होती त्यांची सुरुवातीला? दादाला समजत किंमत सांगे 11,000ची 10,000ची त्याला माझ्या मित्रांनो 11,000 सांगायची किंमत होती. 10,000ला खरेदी केलेला आहे. चुलू मस्त आहे बघा. एक नंबर बच्चा आहे मित्रांनो. 10,000ला दिले घेतलेला एक नंबर बच्चा. आणि या ठिकाणी या जोडीचा सुद्धा चालू आहे आता. चुलू मस्त आहे. मस्त जोडी मित्रांनो. कोपन छोटी कोडन सोबत. या दोन्हीच ना बोलते. 14,000 सांगितले. एकच बात 14. 14,000 सांगितले जोडीचे. जरा व्हॉट्सअपला टाकून द्या. थोडेसे व्यापारी घेतले 10,000चे बोला. चालेल ना. 14,000 जोडीचे सांगितले मित्रांनो. हे जोडी केवढ्याला मागितलं तुम्ही? मी ते 13,000चे मागितले आता 14,000 मित्रांनो 14ची अडी 13ला मागितले गेले. 13ला मागितले गेले मित्रांनो. 14ची अडी. माल मस्त आहे. क्वालिटी सुंदर आहे. फुलं छान आहे. देणार जाऊ दे. माल चांगला शेते घेऊन नाही राहिला थोडाफार करा. दे थोडंफार दोघी खेळत तुझी यायची नाही. आम्हाला द्यायचे नाही. 13,000ला देऊ. 13ला जोडी मागून घेतली मित्रांनो. 13ला जोडी मागून घेतली मित्रांनो. चुलू मस्त आहे. तर मित्रांनो 13.5 करून दिलेले. एकच बात बोलाय बाबा. 14ची अडी चांगला आहे. जाऊ द्या. तो 14ला घेऊन जाईल मला माहिती. 14,000ला दिले मित्रांनो. एकच भाव सांगितलाय. माल मस्त आहे. क्वालिटी सुंदर आहे. 14ला दिले गेलेले. फुलं छान आहे बघा. माल मस्त आहे या ठिकाणी. एक नंबर बच्चे मित्रांनो. या ठिकाणी या जोडीचा शोधा चालू. फुलं मस्त आहे. हो पण आता केवढं मग ते माल मस्त मित्रांनो. क्वालिटी छान आहे. पैसे बना के दे सकता इससे ज्यादा कुछ नहीं दे सकता 100-200 की मेरी गुंजाइश है मैं इसको क्या कर रहा कि भाई तू अपना आदमी है दोस्त है फ्रेंड है तो तेरे को मैं 9,500 पूरे के पूरे बना के दे दे रहा 9,500 रुपये मागितले. वो भाई बाकी है किती सांगितले? किती? 12,000 जोडीचे. 9.5ला मागितला. मग आमच्या गावात आहे फ्रेंड आहे म्हणून काय अपेक्षा आहे मग तुमची? केवढी अपेक्षा आहे? 11ला थोडं निंबन चावलं. मित्रांनो 9.5ला जोडी मागून घेतलेली. 12,000 रुपये सांगायची किंमत आहे. हो तसं ना पाहू आपण. माल मस्त मित्रांनो. एक नंबर बच्चा आहे. क्वालिटी छान आहे बघा. पाहू आपण थोडंफार करून देण्याचा प्रयत्न करू. 11ची जोडी आहे. 9.5 रुपये. ले या 500 ले 9.5 रुपये चढी आहे. 500 ले 2,000 का ते लिहिली दुकानवरती 9.5 म्हणतात ते. वयला सोड केले आपलं घर पैसे लावले हो पापा 11.5 तिथे तो किती जागे 10,500ला सांगता येते. 10,500ला सांगता येते. 10,500ला सांगता येते. 10,500ला सांगता येते. 10.5ची अडी आहे. 11.5 सांगायची किंमत 10.5ची अडी आहे. आणि 9,500ला मागितलाय. 9,500ला मागितलं मित्रांनो. फुलं सुंदर आहेत. माल मस्त आहे बघा. 10.5ची अडी मित्रांनो. बोकडांची 10,000 करून दिलेत मी टोटल. माल मस्त आहे बघा. पाव पण थोड्याच शोध होतो शेवटी मित्रांनो. 10,000 रुपयाचा शोध होता. 10,200 म्हणता येते. 10,200 म्हणतायत जोडीचे. 10,200 जोडीचे म्हणता येते. 5100ला
51 रुपये म्हणताय ते 100 रुपये दिलेले 100 रुपये दिलेले वरती 200चा शोध होता 100 रुपये दिले मित्रांनो 5050 ला बोकड घेतलेला 5050 ला बोकड घेतला मित्रांनो माल मस्त आहे बघा तुला मी काम येतात मला मी काम करून दे तरी बांध माल मस्त आहे मित्रांनो एक नंबर बच्चे दिलेत बघा 5050 रुपये लावलेले 5050 रुपये लावलेले तर मित्रांनो बाबांनी बघा किती मोठा बोकड घेतला एक नंबर आहे बच्चा छान आहे बघा क्वालिटी एक नंबर आहे व्यापारी केवढ्याला बोलला होता व्यापारी गण बोलतोस हो किती बोलले होते किती बोलले होते 4000 केवढ्याला घेतला मग 2000 2000 मित्रांनो 4000 सांगायची किंमत होती 2 ची करते पिलू मस्त बघा माल मस्त आहे मित्रांनो धान्य सागरी बाजारातून जोडी घेतली पिलू सुंदरीत माल मस्त बघा गावरान जातीमध्ये माल आहे जोडीचं काय सांगितलं सुरुवातीला 5.5 सांगितलं होतं 5,500 रुपये कान सांगितलं होतं हा. मी सांगितलं होतं हा. आणि ते 7,500 सांगितलं होतं पण 6,000 मध्ये दिली 6 ला घेतली तर मित्रांनो 7,000 सांगायचे होते दादानी सुरुवातीला 5.5 ला मागितली पण 6,000 मध्ये जोडी खरेदी केली म्हणजे 3,000 रुपये कान माल पल्ला पिलू सुंदर आहे बघा एक नंबर बच्चे मित्रांनो क्वालिटी छान आहे मित्रांनो दाननी सागरी बाजारातून गावरान जातीमध्ये बोकड घेतलाय पिलू मस्त आहे सुरुवातीला काय किंमत सांगितली होती याची त्यांनी यासने जोडीना 4.5 सांगा जोडी ना 4.5 माझे केवढ्याला किती जोडी 4000 4,000 जोडी 2,000 रुपये कान तर मित्रांनो ही एक पिलू घेतलेलं आहे हे बघा या ठिकाणी हा भाऊ उभा आहे हे एक पिलू घेतले 2,000 रुपये कान माल पल्ला पिलू सुंदर आहे बघा एक नंबर बच्चे आहेत मित्रांनो दान सागरी बाजारातून बोकड घेतलाय पिलू का पिलू खूप सुंदर आहे माल मस्त मित्रांनो गावरान जातीमध्ये माल आहे काय किंमत सांगायची होती व्यापाऱ्याची 6,000 रुपये बोलले केवढ्याला घेतला मग आता 4,000 4,000 तर मित्रांनो व्यापाऱ्याची 6,000 रुपये सांगायची किंमत होती दाननी बार्गेनिंग करून 4,000 ला घेतलाय मोठा पिलू बघा माल मस्त मित्रांनो एक नंबर वाजता आहे 4,000 मध्ये सुद्धा परवडेबल माल आहे 3 एकत्र आहेत ना तर मित्रांनो दादांनी या ठिकाणी 3 मोठे मोठे बोकड घेतलेत पिलू का पिलू खूप सुंदर आहे माल मस्त आहे मित्रांनो काय किंमत सांगायची होती नगाची 6,000 रुपये कान केवढ्याला घेतलाय मग 18,000 3 ते केवढ्याला बोलतो व्यापारी 6,200 6,200 सांगायची किंमत मित्रांनो 6,200 नगाची सांगायची किंमत होती दादांनी 6,000 ला घेतलाय 18,000 ला 3 पीस खरेदी केलेत माल मस्त बघा पिलू सुंदर होते तर मित्रांनो दादांनी बघा सागरी बाजारातून हे एक लहान पिलू घेतलेलं आहे माल मस्त मित्रांनो दुधावरचं बच्चं आहे बोकड आहे याची काय किंमत सांगायची होती व्यापाऱ्याची 2 सांगितलं होतं तर मित्रांनो 2,000 सांगायची होती केवढ्याला घेतले 1500 ला तर मित्रांनो 2 सांगायची होती 1500 ला घेतलं आणि हातातलं केवढ्याला घेतलेले 2500 ला तर मित्रांनो 2500 ची खरेदी माल मस्त आहे बघा एक नंबर बच्चा मित्रांनो क्वालिटी छान आहे 2 मिनिट थांबा 2 मिनिट तर मित्रांनो अशा प्रकारे साखरी बाजारात शेळ्या मेंढ्या आणि बोकडांचे भाव होते आशा करतो आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या बोकडवाला भाऊ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद